बदल झालेला आहे ना. काय काय बदललं? एक परीक्षा पद्धती बदलली आहे, दुसरा अभ्यासक्रम बदलला आहे. परीक्षा पद्धती आणि दुसरा अभ्यासक्रम. आता परीक्षा पद्धतीमध्ये काय बदललंय, तर आपण वन बाय वन पाहूया सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये कसं बदललंय काय. परीक्षा पद्धतीमध्ये बघायचं झालं, आधीची जी परीक्षा होती मुख्य परीक्षा एमपीएससीची, ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची होती, मल्टिपल चॉईस क्वेश्चन होते. पूर्व परीक्षा आता दोन्हीची सेम आहे, म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये काहीही बदल झालेला नाही. इव्हन जो आता पॅटर्न आला परीक्षेचा त्याच्यामध्ये सुद्धा काहीही बदल झालेला नाही, हे दिसेल तुम्हाला एमपीएससीचं. पूर्व परीक्षा सेम आहे. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये मुख्यतः बदल झालेला आहे. आधी जी 800 मार्काची मुख्य परीक्षा असायची, म्हणजे 4 जीएसचे पेपर असायचे 150-150 मार्काचे, 600 मार्क ते झाले. 2 लँग्वेजचे पेपर असायचे, एक ऑब्जेक्टिव्ह आणि एक डिस्क्रिप्टिव्ह, ते 200 मार्क झाले 800, आणि 100 मार्काचा पर्सनॅलिटी टेस्ट व्यक्तिमत्व चाचणी असायची, हे मुलाखत आणि फायनल सिलेक्शन असायचं. पण आता 2025 पासून जे आहे ते बदललं आहे बघा. पूर्व परीक्षा सेम आहे. मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये आता जे फायनल सिलेक्शन असेल ते 1750 मार्कवर असेल, म्हणजे टोटल 2025 मार्काचे पेपर असतील, परंतु लँग्वेजचे पेपर जे आहेत ते 300 मार्क पकडत नाही, म्हणजे लँग्वेज पेपरचे मार्क्स पकडत नाहीत. त्याच्यामध्ये फक्त 1750 मार्क जे आहेत ते मार्क्स पकडले जातात. ते कोणते? तर 4 जनरल बघूया आपण. 4 जनरल स्टडीचे पेपर असतील, एक एसएचा पेपर असेल, एका ऑप्शनलचे 2 सब डिवायडेड पेपर असतील याचे. अशा पद्धतीने मुलाखतीचे 275 गुण असतील, असे 1750 प्लस 275 गुण 2025 मार्क पैकी फायनल सिलेक्शन असेल. हे पूर्ण यूपीएससीच्या धर्तीवरती पॅटर्न केलेला आहे. बस.